तर देवमाणूस या मालिकेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की देवी सिंगला एक नवीन ओळख हवी असते आणि त्यामुळेच तो ठरवतो की त्याचा मित्र गोपाळला मारायचा आणि त्याची ओळख घ्यायची. आणि मग तो तसंच करतो. गोपाळला दारू पाजतो आणि दारूच्या नशेमध्ये गोपाळकडून सगळी माहिती विचारून घेतो. घरामध्ये कोण कोण असतात, त्यांची नावं काय, त्यांचं काम काय, अशी सगळी माहिती तो विचारून घेतो. आणि मग गोपाळला मारल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेले सगळे पैसे घेऊन तो गावाकडे निघतो. आणि इकडे आपण बघतो तर गोपाळच्या आईला खूप वाईट स्वप्न पडलेलं असतं, ज्यामध्ये तिने बघितलेलं असतं की गोपाळचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे. म्हणूनच स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळच्या आईने गुरुजींना बोलवलेलं असतं, जी गोपाळची पत्रिका दाखवून त्यांना विचारणार असतात की गोपाळ आता कसा आहे. मग ते गुरुजी पत्रिका बघतात आणि सगळ्यांना सांगतात की गोपाळचं कधीच निधन झालेलं आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग हे ऐकल्यानंतर गोपाळची आई रडत असते आणि मग ती रडत असतानाच देवी सिंग बाहेरून आई असा आवाज देतो. आणि मग सगळेच आवाज ऐकून बाहेर येतात आणि बाहेरून बघतात तर काय, देवी सिंग हा गोपाळ बनून तिथे आलेला असतो. आणि मग गोपाळची आई देवी सिंगकडे पळत जाते आणि मग पळत गेल्यानंतर देवी सिंग म्हणतो की मीच गोपाळ आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर गोपाळच्या आईला खूप आनंद होतो. आणि मग गोपाळचे वडील देवी सिंगकडे जातात आणि मग देवी सिंगला एक चापट मारून विचारतात की कोण आहेस तू? तू माझा गोपाळ नाहीस आणि जर तू माझा गोपाळ असशील तर माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे. आणि मग गोपाळचे वडील त्याला प्रश्न विचारू लागतात की सगळ्यात आधी मी तुला कधी मारलं होतं आणि तू घर सोडून का पळून गेला होता, असे अनेक प्रश्न ते त्याला विचारू लागतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देवी सिंग हा अचूकपणे देतो. आणि मग या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर ऐकल्यानंतर गोपाळचे वडील त्याला म्हणतात की ठीक आहे, प्रश्नांची उत्तरे तर बरोबर आहेत, पण मी लहान असताना तुझ्या उजव्या पायावर मी एक डाग दिला होता, तो डाग मला दाखव. आणि जर तो डाग तुझ्या पायावर असला तरच तू माझा मुलगा आहेस, असं तो त्याला म्हणतो. पण देवी सिंग त्याला म्हणतो की तुमचं वय वाढल्यामुळे तुमच्या आता काही लक्षात राहत नाही. डाग हा माझ्या उजव्या पायावर नाही तर माझ्या डाव्या पायावरती आहे. आणि मग असं म्हणून पायावरचा जळालेला डाग तो त्यांना दाखवतो. आणि मग पायावरचा डाग बघितल्यानंतर सगळ्यांनाच खात्री होते की हाच गोपाळ आहे. आणि मग आनंदामध्ये गोपाळचे वडीलसुद्धा म्हणतात की हाच गोपाळ आहे. पण गोपाळच्या भावाला मात्र यावर विश्वास नसतो. तो म्हणतो की जर 2-4 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर तू माझा भाऊ होत नाहीस. पण गोपाळचे वडील मात्र त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की जा मग तुझा कोणता भाऊ आहे त्याला शोधून तू इथे परत घेऊन ये. आणि मग पुढे आपल्याला असं बघायला भेटतं की गोपाळची जुनी मैत्रीण त्याला भेटण्यासाठी येते. देवी सिंग समोर येऊन उभी राहते आणि विचारते की मी कोण आहे मला तू सांग, जर तू मला ओळखलंस तरच तू माझा गोपाळ आहेस. आणि झी मराठी वाहिनीचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की एका घराला आग लागलेली असते. गावातील सगळे लोक बाहेर जमा झालेले असतात आणि त्या घरामध्ये काही मुलं फसलेली असतात. आणि मग त्याला हीच एक संधी दिसते घरामध्ये फसलेल्या मुलांना बाहेर काढून गावासमोर देवमाणूस बनण्याची. आणि मग तो तसंच करतो, घरामध्ये फसलेल्या मुलांना बाहेर काढतो आणि गावासमोर देवमाणूस बनतो. तर असं काय आपल्याला देवमाणूस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही देवमाणूस ही मालिका पाहता का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.